नमस्कार विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण दुसरे त्याच्यामध्ये इतिहास लेखन भारतीय परंपरा याचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे। याच्यामधील मुख्य मुद्दा जो आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, याच्यातील दोन मुद्दे अगोदर आपण घेतलेले। त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ। याच्या अगोदर आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहिलं, मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन पाहिलं। आता आपल्याला आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळाविषयी माहिती मिळवायची। खरं म्हणजे आपल्याला पुरातत्वाचा अभ्यास आपल्या देशामध्ये केव्हा सुरू झाला हे बघायचं की ब्रिटिश राजवटीमध्ये 20व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने पुरातत्वाचा अभ्यास सुरू झाला। त्याला कारण असं होतं की 1807 मध्ये आपल्या भारतामध्ये ब्रिटिश सरकारने आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे खातं निर्माण केलं, ज्याला आपण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग असं म्हणतो। त्याच्यानंतर घरी चालना मिळाली आणि त्याचा जो पहिला सरसंचालक होता अलेक्झांडर कनिंगहॅम, या माणसाने खूप ठिकाणी प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं। आता ते कशाच्या आधारे केलं की त्यांनी काही ग्रंथांचा पण अभ्यास केला, विशेषतः बौद्ध ग्रंथांमध्ये जी स्थळं होती, ठिकाणं होती, त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि मग तिथे उत्खनन केलं, त्याचं संशोधन केलं, त्याच्यावरती पुस्तकं लिहिली। विशेषतः बघा सांची आणि सारनाथ या ठिकाणी उत्खनन जे झालं त्याच्यावरती संशोधन पर त्यांनी लेखन कार्य पण केले। बौद्धगया या ठिकाणी सुद्धा त्यांनी बौद्धाच्या विषयी अभ्यास केलेला आहे। इतकंच नाही तर त्यांनी भारताचा भूगोल पण त्यांना खूप माहिती होता। त्यांचं पुस्तक पण आहे द एन्शियंट जिओग्राफी ऑफ इंडिया, हे पुस्तक त्या माणसाने लिहिलं आहे। म्हणजे आपल्याला त्याचा इतिहासाबरोबर भूगोलाचं सुद्धा आपल्या देशाचं नॉलेज त्यांना किंवा ज्ञान खूप चांगलं होतं। विशेषतः काश्मीरमध्ये जी मंदिरं होती त्या मंदिराची शिल्पकला होती, त्या शिल्पकलेला अनुरूप असं संशोधन त्यांनी केलेलं आहे। नानक शास्त्र असेल, अशा विविध पद्धतीचं संशोधन त्यांनी केलं। त्यानंतर त्यांच्यानंतर जे संचालक आले त्यांचं नाव होतं जॉन मार्शल। त्यांचा कालावधी होता 1902 ते 1931। या काळामध्ये ते भारतीय पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण विभागाचे ते संचालक होते। आता या माणसाचं योगदान कोणतं की यांनी हडप्पा संस्कृती जी आहे तिचं उत्खनन करण्याचं श्रेय यांच्याकडे जातं। साधारण 1921 ते 22 या कालावधीमध्ये त्यांच्या देखरेखीखाली हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं। दयाराम सोहनी नावाचे आपले भारतीय पुराणवस्तू संशोधक यांची पण त्यांना मदत मिळाली, ते पण त्या ठिकाणी होते। आता त्यांनी हडप्पा संस्कृतीचा असा शोध घेतला, तसे इतर ठिकाणांचा पण शोध घेतला। मग ते मोहनजोदडो असेल, तक्षशिला असेल, सारनाथ असेल, सांची असेल, या ठिकाणी त्यांनी अशा उत्खनन करून एक ऐतिहासिक माहिती बाहेर आणली। त्याचप्रमाणे अजून एक श्रेय त्यांच्याकडे जातं की 1906 मध्ये त्यांनी प्राचीन वास्तू किंवा पुरावस्तू किंवा वास्तू याचा संरक्षण कायदा ब्रिटिश सरकारकडून मंजूर करून घेतला आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या वस्तू त्या सुरक्षित राहिल्या। आता सिंधू संस्कृतीचा शोध हे महत्वाचं कार्य त्यांचं आहे। त्यांनी काय केलं, एक ग्रंथ पण लिहिला द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गांधार आणि तक्षशिला, हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले। या माणसाने भारतामध्ये पुरातत्व संशोधनास खूप मोठी चालना दिली। इतकेच नव्हे तर संग्रहालय वाढ केली। आपल्याला माहिती भारताचं राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे आहे। अशा प्रकारे यांचं योगदान आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। त्यानंतर जो जेम्स मिल नावाचा इतिहासकार आहे तो खरं म्हणजे अर्थतज्ञ पण होता, तत्वज्ञ होता, स्कॉटिश होता। स्कॉटलंड हा इंग्लंडचा भाग आहे। तर त्यांनी काय केलं, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा 3 खंडात लिहिला आहे ग्रंथ 1817 मध्ये। आता याचे वैशिष्ट्य असं सांगते एखाद्या ब्रिटिश इतिहासकाराने भारताच्या इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया। आता याचं असं झालं की त्यांनी तो जो ग्रंथ लिहिला, परंतु त्या ग्रंथामध्ये काही गोष्टी खटकतात की त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे। जे फॅक्ट आहे ते ऍज इट इज मांडलेले नसावे। इतकंच नव्हे तर त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून ते लिखाण केले। म्हणजे आपण म्हणतो एखाद्या गोष्टीमध्ये आपले मत घुसवणे, ऑलरेडी आपलं मत त्याविषयी निर्माण करणे किंवा लादणे, जे आपल्याला वाटतं ते त्याच्यामध्ये समाविष्ट करणे, अशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे। आता पुढचे आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, हे मुंबई इलाक्याचे किंवा प्रांताचे गव्हर्नर होते 1819 ते 1927 पर्यंत। यांचं एक वैशिष्ट्य सांगतं की चांगले इतिहासकार होते, चांगले प्रशासक होते। या माणसाने काय केलं की आपल्या भारतामध्ये त्यांनी सुद्धा एक इतिहासाचा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ इंडिया। 1841 साली तो त्यांनी लिहिला। त्यांनी भारतामध्ये विशेषतः मुंबई इलाक्यात प्रांतात म्हणून आपण भारतापेक्षा तर शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला त्यांची खूप मोठी जोड होती। त्यांनी ते कार्य केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचं ते योगदान आहे। त्यांच्या मातृभाषेबरोबर त्यांचं मराठी, फारसी, ग्रीक, रोमन या भाषेवरती सुद्धा त्यांचं मोठं प्रभुत्व होतं। आता त्यानंतर आहे जेम्स ग्रँटप। आता जेम्स ग्रँटपच्या बाबतीत त्यांनी पण एक चांगला ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव होतं हिस्ट्री ऑफ द मराठाज। बघा, हिस्ट्री ऑफ द मराठाज या ग्रंथाचं नाव घेतल्याबरोबर भारतीय इतिहासाच्या कालखंडामध्ये मराठी साम्राज्याचा किंवा मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे, जो वैभवशाली इतिहास आहे, त्याला खूप महत्व आहे।
इतिहासही आपल्याला त्यांनी त्याच्यामध्ये एक असं आढळतं की त्यांना भारतीय संस्कृती जी आहे, भारतीय इतिहास जो आहे त्याला कमी लेख दिलं. त्याचे जे हे जे हेच कुठेतरी त्याची जाणीव होती आपल्याला भारतीयांना की त्यांनी आपल्या संस्कृतीला आणि इतिहासाला कमी लेखलं. म्हणजे तो ग्रंथ चांगला लिहिला त्यांनी, त्याच्याबद्दल काही वाद नाही. इतकंच नव्हे तर साताऱ्याची जी गादी होती छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यांच्या वंशजाची आलेली, तिथे त्याला ब्रिटिश सरकारने प्रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी म्हणून पाठवलं. काही घडी बसवायची होती आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथल्या बकरी असेल, दस्तऐवज असतील, काही ऐतिहासिक पत्र होते, सणाला त्याचा खूप त्या जमा केल्या, त्याचा अभ्यास केला आणि एक संघ असा मराठ्यांचा इतिहास या माणसाने लिहून काढला आणि तोच इतिहास प्रमाण म्हणून महाराष्ट्रात बऱ्याच वर्ष त्याला मान्यता होती. त्यानंतर आहे कर्नल टॉड. आता कर्नल टॉडने कुठला इतिहास लिहिला तर राजस्थानचा इतिहास लिहिला. काय नाव होतं? टॉड्स एनल ऑफ राजस्थान. टॉड्स एनल्स ऑफ राजस्थान. एनल्स हा शब्द आपल्याला अगोदर गेलेला आहे बघा. तर याने सुद्धा काय केलं, ह्या डबचाच किताब गिरवला की आपल्या संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला, भारतीय इतिहासाला कमी लेखलेलं आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. आता त्यानंतर आहे विल्यम विल्सन हंटर. या माणसाने जे इतिहास लिहिला, द्विखंडित इतिहास लिहिला हिंदुस्थानचा, भारताचा, ते इतिहास लिहिताना अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ त्यांनी जो लिहिला, त्या ग्रंथ लिहिताना मात्र त्यांनी निपक्षपातीपणे तो लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक श्रेय यांना देता येईल, या माणसाबद्दल असं म्हणता येईल की या इतिहासकाराने ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिताना निपक्षपातीपणे लिहिलेला आहे आणि तो द्विखंडात लिहिला. आता हे जे आपण बघितलं, हा जे इतिहास लेखन झालं, संशोधन झालं, याच्यामध्ये डबच्या बाबतीत थोडस आक्षेपार्ह आपण म्हणलो की त्याने आपल्या संस्कृतीला थोडंसं कमी लेखलं इतिहासात. त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्या इतिहासकाराने खोडून काढल्या. त्याच्यामध्ये जे आपले इतिहासकार होते राजवाडे, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, त्याचप्रमाणे निळकंठ जनार्दन कीर्तने यांनी डबच्या ज्या मर्यादा त्या खोडून काढल्या, त्याच्यातल्या उणीवा दाखवल्या आणि त्या इतिहासामध्ये थोडीशी सुधारणा करून आपल्या लोकांना तो व्यवस्थित समजून सांगितलं. असे हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणचे पाहिलेले आहेत. याच्यानंतरचे मुद्दे आपण नंतरच्या भागात घेऊ. धन्यवाद.